रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर मी आता चालले फिरायला, व्यायाम करायला, पण माझी मैत्रीण अजून आली नाही. तुम्ही सुद्धा व्यायाम करा, फिट राहा, स्वतःला आनंदी ठेवा. आयुष्य एकदाच आहे, ते खूप सुंदर आहे, ते जगून घ्या. सो फ्रेंड्स, आम्ही आलो आहे व्यायाम करायला. व्यायाम करून झाला आहे, थोडा केला आहे, थोडा बाकी आहे. हळूहळू सुरुवात करतो आहे. तुम्ही पण व्यायाम करा. आणि कसं आहे, स्वतःचं आपण फिट राहिलो ना तर काही काम करायलासुद्धा सुचतं. आपला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे नक्की सर्वांनी व्यायाम सुरू करा. काय बोलता ताई? हो, नक्कीच. लवकर या त्र्यंबक. फ्रेंड्स, आज मी ही छोटी पर्स शिवलेली आहे, जी संक्रांत वाहनसाठी आपण देऊ शकतो. खूप सोपी पद्धत आहे. ह्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, नक्की मैत्रिणींना बघा. आणि ही बॅग कशी वाटली, बॅग नाही सॉरी पर्स कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आता मी निघाले मार्केटला. अस्तर वगैरे आणायचं आहे. त्यांचे शर्टचे बटन तुटले, ते बटन घेऊन यायचे. तर जरा मार्केटमध्ये जाऊन येते, मग थोड्या वेळाने भेटते. जय श्री हनुमान. हे आमच्या इथलं आपटेवाडीतलं हनुमान मंदिर. खूप छान मंदिर बनवलं आहे. म्हणजे इथे बघितल्यावरच असं वातावरण प्रसन्न वाटतं. वेगळ्या प्रकारचे दगड चिरा असतात, त्या इकडे ह्या मंदिरासाठी मागवल्या होत्या. खूपच सुंदर मंदिर वाटतं हे. आणि हनुमानजीची मूर्ती किती छान आणि प्रसन्न वाटते. इथे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जीचा ना एक अनुभव येतो. शांत आणि एकदम छान पवित्र वातावरण. जय श्री हनुमान. सर्वांना सुखात ठेव देवा. बाहेर पण एक मूर्ती आहे. तर आतमध्ये जाते आणि दर्शन घेते. जय श्री हनुमान. बदलापूर किती शांत आहे ना. ह्याच वेळेला जर मुंबईला गेलं तर चालायला जागा मिळत नाही. बदलापूर सर्व व्यवस्थित आहे, पण एवढी शांतता ना, खरंच मला ना असं खूप सवय नाही आहे ना, त्याच्यामुळे असं चुकल्यासारखं वाटतं. काय सांगू मी, कारण पूर्ण लहानपण मुंबईमध्ये गेलं आहे आणि आता 5-6 वर्ष झाले आम्ही बदलापूरला आलो आहे, पण करमत नाही मला. बाकी सर्व छान आहे. कशी झाडी वगैरे आहे. असं मुंबईला काहीच नाही, फक्त माणसंच माणसं आहे. आता बदलापूरला सुद्धा नुसतं बिल्डिंगचं जाळं झालेलं आहे, सगळीकडे कन्स्ट्रक्शन, पण तरी पण माणसं नाही, कारण सगळेच मुंबईला जॉबला जातात. असो, जे आहे ते छानच आहे.